पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। शेतकरी उतरला रस्त्यावर, मागण्या लवकर मान्य न झाल्यास मंत्रालयावर आंदोलनाचा इशारा। खरीप 2025च्या पीक विम्याच्या मागण्यांसाठी बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बार्शी धाराशिव रस्त्यावरील चिखर्डे बस स्थानकावर हे आंदोलन करण्यात आले। मागील खरीप हंगामात झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या। मात्र सॅटेलाइटच्या चुकीच्या सर्व्हेमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। हा सॅटेलाइट सर्व्हे तात्काळ रद्द करून SDRF आणि NDRFच्या निकषांच्या आधारे खरीप 2025चा पीक विमा मंजूर करावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। तसेच पीक विम्यातून वगळण्यात आलेल्या 4 ट्रिगर पुन्हा लागू करावेत। आजपर्यंत शेतकऱ्यांकडून लुटला गेलेला सर्व पीक विमा तात्काळ द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। याशिवाय पीक विम्याचे राज्यप्रमुख विनयकुमार आवटे यांच्यासह सर्व पीक विमा कंपन्यांच्या स्थापनेपासूनच्या संपत्तीची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी या मागण्याची पूर्तता लवकरात लवकर न झाल्यास थेट मंत्रालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। या आंदोलनात शरद भालेकर आणि रामभाऊ काटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। आंदोलनाला पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला। यावेळी गुलाब लोखंडे, मोहन कोंढारे, अण्णासाहेब कोंढारे, रघुनाथ कोंढारे, राहुल कोंढारे, अमर कोंढारे, लक्ष्मण भोसले, सुधीर सवणे, राजीव कोंढारे, सचिन नाटेकर, ज्ञानेश्वर पाचकवडे, औदुंबर कोंढारे, वैभव जाधव, नबीलाल शेख, सनी मोरे, योगेश कोंढारे, बालाजी मोरे, प्रज्वल कोंढारे, नानासाहेब हंडीबाग, हरी पाचकवडे, जगन्नाथ कोंढारे, संदीप कोंढारे, प्रकाश कोंढारे, जगन्नाथ मोदी, सूरज कोंढारे, तात्यासाहेब गलांडे, बाजीराव बदाले, संजय कोंढारे, शुभम क्षीरसागर, संकेत पाचकवडे, प्रथमेश मोरे, अक्षय कोंढारे, आदित्य कोंढारे, लक्ष्मण मोहिते, आदित्य जाधव, अभिषेक गवळी आणि मारुती डुकरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पांगरी पोलीस ठाण्याचे श्री माने यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या मागण्या तातडीने मान्य होणार का आणि प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे आता शेतकरी आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे। शपथ घेतो की शेतकऱ्यांचे दुःखाचे व लाचारीचे जीवन संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्त भाव या एक कलमी कार्यक्रमासाठी मी संघटनेचा पाईक म्हणून सर्व शक्तीने प्रयत्न करेन। या प्रयत्नात जात धर्म पंथ पक्ष यासारख्या कोणत्याही भेदाभेदाचा अडथळा येऊ देणार नाही। शेतकरी संघटनेचा, शेतकरी युवा आघाडीचा, शेतकरी महिला आघाडीचा आता निवेदन देऊया आपण। असं बरा फक्त आमच्या तिथं अडवू येते। अरे मग सॅटेलाइट वरचा सर्वे केला तर इतक्या वर्षात पाऊस पडला नाही, इतका पाऊस आता पडला की त्याला दिसत नाही का? आम्हाला ते तपासावं लागणार आहे। मी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, तुम्ही आमचं पाहू नका। तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देऊ टाका। नाही दिली तर आम्हाला तुमच्या बंगल्यासमोर, तुमच्या कार्यालयावर आणि मंत्रालयावर त्या ठिकाणी दडक देऊन आंदोलन करावं लागेल, एवढा इशारा या ठिकाणी देतो। आज आम्ही शांततेनं केलं आंदोलन, आम्ही शांततेत माघारी घेतोय। परंतु जर तुम्ही 10 दिवसामध्ये जर पीक विमा मंजूर केला नाही, तिथं आलेले अधिकारी त्यांना सुद्धा सांगू इच्छितो, तुम्ही या मागण्या आमच्या तिथं सादर करा। तुम्ही महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब गोरे।